गृहमंत्र्यांच्या आदेशाशिवाय पॅलेट गनचा वापर होऊ शकत नाही. पंतप्रधान मोदींनी अमित शहांचा राजीनामा घ्यावा. निवृत्त न्यायमूर्तींद्वारे लाठीचार्जचा तपास व्हावा. राहुल गांधींची मागणी. अंधभक्त मूर्खांना देव मानतात. राहुल गांधींचा लोकसभेत हल्लाबोल. विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये संताप, द्वेष, हिंसा नव्हती. तरुण पिढीच्या उदार विचारांचा सर्वांनी आदर केला पाहिजे. राहुल गांधींचं परखड मत. राहुल गांधींनी वापरलेला शब्द असंसदीय. विधेयकावर राहुल गांधी राजकारण करत आहेत. मंत्री जितेंद्र सिंह यांचा आरोप. विद्यार्थ्यांवर पॅलेट गननं हल्ला करण्याचे आदेश कुणी दिले? राहुल गांधींचा संसदेमध्ये थेट सवाल. तर विद्यार्थ्यांवर गोळीबार झाला नाही. राहुल गांधी खोटं बोलतायत. किरण रिजिजू यांनी राहुल गांधींचे आरोप फेटाळले. पॅलेट गनच्या वापराचे आदेश शहांनी दिले असल्यास कारवाई व्हावी. अभिजित दिपकेंची मागणी. सरकार सुधारलं नाही तर विद्यार्थी हे सरकारही बदलू शकतात. अभिजित दिपकेंचा इशारा. पेपरफुटी रोखण्यासाठी काय करणार यावर चर्चाच नाही. आपण पेपरफुटी रोखण्याचा प्रयत्न करत आहोत का? आशुतोष रांकांचा सवाल. विधेयकामध्ये केवळ कठोर शिक्षेची तरतूद आणि दंडात्मक कारवाईचा उल्लेख. रांकांकडून खंत व्यक्त. पवारांची राष्ट्रवादी लवकरच एनडीएमध्ये सामील होईल. डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देऊ पण पक्ष परत द्या अशी अट पवारांनी शहांना घातली असेल. दमानी यांचा दावा. राष्ट्रवादी विलिनीकरणाची कोणतीही चर्चा झाली नाही. शरद पवार विलिनीकरणासंदर्भात आमच्याशी बोलून निर्णय घेतील. पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची माहिती. मनोज जरांगेंनी पुन्हा आंदोलनाचं हत्यार उपसलं. 29 ऑगस्टला शेवटच्या निर्णायक आंदोलनाची घोषणा. 58 लाख प्रमाणपत्र घेतल्याशिवाय आता मागे हटणार नाही. जरांगे ठाम. जात प्रमाणपत्र ज्यांनी मागितलं त्यांना मिळालं. प्रलंबित प्रकरणं कमी. जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. तरीही कुणाला न्याय मिळत नसल्याची भावना असल्यास संवादातून मार्ग काढू. मुख्यमंत्री फडणवीसांची भूमिका. जरांगेंनी दिल्लीला आंदोलन करण्याची भूमिका घेऊ नये. जरांगेंना आवश्यक ती सर्व मदत करू. जरांगेंच्या प्रश्नांची उत्तरही आम्ही देऊ. उदय सामंतांची प्रतिक्रिया. HSRP नंबर प्लेटसाठी काउंटडाऊन सुरू. 31 डिसेंबरनंतर HSRP नसलेल्या वाहनांवर कठोर कारवाई होणार. मंत्री, खासदार, आमदारांनाही कोणतीही सूट नाही. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे स्पष्ट आवाहन. 1 ऑगस्टपासून 12 नॉटिकल मैल बाहेर जाऊन मासेमारी करता येणार. मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांची माहिती. केंद्र शासनाच्या हद्दीमध्ये मासेमारी करण्यास सरकारची परवानगी. एफडीएनं किती मंत्र्यांच्या मालकीच्या आस्थापनांवर धाडी टाकल्या? एफडीएच्या कारवाईवरून हायकोर्टाचा सवाल. कठोर कारवाई केवळ खासगी आस्थापनांवर नको, मंत्र्यांच्या मालकीच्या आस्थापनाही तपासा. कोर्टाचे निर्देश. राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, अनुदानित, विनाअनुदानित शाळांचे कॅन्टीन तसेच वसतिगृह, अंगणवाडींना अन्न परवाना बंधनकारक. एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढेंकडून स्पष्ट. नियम भंग करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा. एफडी आयुक्त तुकाराम मुंढेंनी आता शाळांकडे मोर्चा वळवला. शाळांमधील आहारासाठी FSSAI परवाना अनिवार्य. 50 मीटरच्या आवारामध्ये जंक फूडवर पूर्णपणे बंदी. नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई होणार. मुंढेंचा इशारा. मोशी कचरा डेपो दुर्घटना प्रकरणी मुख्य अभियंत्यासह 3 बडे अधिकारी निलंबित. कामामध्ये हलगर्जीपणा केल्याचा ठपका. महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांची कारवाई. विदर्भातील 7 जिल्ह्यांना आज पावसाचा ऑरेंज अलर्ट. नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदियासह अमरावतीला ऑरेंज अलर्ट. तर मुंबईसह महाराष्ट्रामधील इतर जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी. अरबी समुद्रामध्ये चक्राकार आणि बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढला. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा. 40 ते 45 किलोमीटर वेगानं किनारपट्टी भागात वारे वाहण्याची शक्यता. नाशिकच्या इगतपुरीमध्ये, इंदोरे, भांगरेवाडीमध्ये विद्यार्थ्यांवर गुडघाभर पाण्यातून शिक्षणासाठी जाण्याची वेळ. रस्ता नसल्यानं विद्यार्थ्यांवर परिस्थिती ओढवली. भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यामधल्या विरसी आणि उकारा गावाला मुसळधार पावसाचा तडाखा. अचानक आलेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे विरसी रोड महामार्गावर एकापाठोपाठ एक अशी 30हून अधिक झाडं उन्मळून पडली. बेळगावात पावसामुळे राष्ट्रीय महामार्ग 48 खचला. मुसळधार पावसामुळे निपाणीमध्ये राष्ट्रीय महामार्गाचं सुरू असलेलं बांधकाम ढासळलं. गोंदियामध्ये मुसळधार पावसाची हजेरी. विजांच्या कडकडाटासह गोंदियामध्ये जोरदार पाऊस. मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा. कोयना धरणाचं छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर असं नामांतर. यापूर्वी शिवाजी जलसागर म्हणून कोयना धरणाची ओळख. माहितीचा महत्त्वाचा निर्णय. मंत्री विखे पाटलांची माहिती. नाशिकमध्ये खड्ड्यांच्या मुद्द्यावरून ठाकरेंची शिवसेना आक्रमक. नाशिक महापालिकेच्या पायऱ्यांवर ठाकरे सेना आज आंदोलन करणार. पुणे बंगळुरू महामार्गाच्या कामाचा निकृष्टपणा उघड. निपाणी जवळ हायवेच्या उड्डाणपुलाचा भराव कोसळला. निकृष्ट कामामुळे हायवेच्या कामावर प्रश्नचिन्ह.
रायगड पुण्याला जोडणारा पुणे दिघी ताम्हिणी महामार्ग मागील 25 दिवसांपासून बंद. प्रशासनाच्या विलंबामुळे नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त. महामार्ग बंद असल्याने सर्वसामान्यांचे मोठे हाल. शरद पवारांचे बीएमसी नगरसेवक अजित रावराणेंच्या विरोधात भाजप आक्रमक. रावराणेंनी मोदी शाह फडणवीसांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा भाजपचा आरोप. रावराणेंना शिवसेना गटातून तत्काळ हटवण्याची भाजपची मागणी. अटल सेतूवर दुचाकी स्वाराची स्टंटबाजी. अटल सेतूवर प्रवेश नसताना सुद्धा युवकांची दुचाकीवरून स्टंटबाजी. वडाळा वाहतूक पोलिसांकडून गुन्हा दाखल. डोंबिवलीमधील पेंढारकर कॉलेजजवळ उलट्या दिशेने येणाऱ्या कारकडून 3 ते 4 वाहनांना धडक. अनेक वाहनांचं नुकसान. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. धाराशिवमध्ये आळणी फाट्याजवळ पिकअप आणि कंटेनरची धडक. अपघातामध्ये 2 जणांचा मृत्यू. 6 ते 7 प्रवासी गंभीर जखमी. दोन्ही मृत प्रवासी उमरगा तालुक्यामधील बोरी गावचे रहिवासी. सिंधुदुर्गमधील तत्कालीन पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांना 50,000चा दंड. दिगंबर पावसकर मारहाण प्रकरणामध्ये मानवी हक्क आयोगानं दोषी ठरवल्यानंतर कारवाई. अमरावतीच्या धामोरीजवळ युवकाची हत्या. आरोपी घटनास्थळावरून पसार. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू. पुणे मुंबई एक्सप्रेस वेवरचा बस चालकाचा व्हिडिओ व्हायरल. बस चालक मोबाईलवर बोलताना कॅमेऱ्यामध्ये कैद. पुण्यातून नवी मुंबईकडे जाणाऱ्या बसमध्ये हा प्रकार घडला. बोरिवलीमधील वाईन शॉपवर आमदार संजय उपाध्याय यांची धाड. वाईन शॉपमध्ये अवैध सिगारेटसह इतर साहित्य जप्त. महाड शहरामध्ये मराठी पाट्या अनिवार्य करण्याचा निर्णय. मनसेच्या इशाऱ्यानंतर नगर परिषदेकडून कारवाई. शहरातील दुकानांवर मराठी पाट्या लावण्याची मनसेची मागणी होती. अमरावतीच्या चिखलदरा शहरावर पाणी टंचाईचं सावट आहे. सक्कर तलावातील पाणीसाठ्यानं तळ गाठलाय. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अडचणींचा मोठा सामना करावा लागतोय. अमरावती शहरामध्ये बनावट हेल्मेट विक्री प्रकरणी वाहतूक पोलिसांची मोठी कारवाई. रेल्वे स्टेशन चौकामधील शीतल लॉजमध्ये ठेवण्यात आलेले राजस्थानमधील रायपूर इथून आणलेले हजारो हेल्मेट जप्त. मुंबईतल्या जुल्फिकार टोळीला मुंबई पोलिसांकडून अटक. विकास कामातून जुल्फिकार टोळी खंडणी गोळा करायची. जुल्फिकार टोळीच्या म्होरक्यासह 12 आरोपींना अटक. बुलढाण्याच्या खामगावात अन्न नागरी पुरवठा विभागाची मोठी कारवाई. गॅसचे मोठे रॅकेट उघड. अवैध गॅस व्यावसायिक आणि घरगुती सिलेंडरमध्ये भरून काळा बाजार. थाळीमध्ये 86,44,000चा मुद्देमाल जप्त. इचलकरंजीमधील व्यावसायिकाची तब्बल 19,33,000ची फसवणूक. बनावट ईमेलच्या माध्यमातून महागड्या उत्पादनांची ऑर्डर देत गंडा. भंडाऱ्याच्या मानेगावात आंदोलन केल्याप्रकरणी 15 जणांवर गुन्हे दाखल. महामार्गाच्या अंडरपास कामाच्या चुकीमुळे एकाच्या मृत्यूनंतर संतप्त नागरिकांनी टायर जाळत आंदोलन केलं होतं. जळगावात पोलिसांच्या हद्दीच्या वादामुळे तब्बल 5 तासानंतर अपघाताचा गुन्हा दाखल. इच्छादेवी चौफुलीवर अपघात झाला होता. पोलिसांच्या फिरवाफिरवीमुळे नातेवाईक नाराज. भोर नगरपालिका हद्दीमध्ये रस्त्यालगत असणाऱ्या गटारामध्ये खराब दूध ओतणाऱ्या वाहन चालकावर कारवाई. नगरपालिकेच्या आरोग्य विभागाची कारवाई. वाहन चालकावर 10,000चा दंड. कपाशी पिकावरील बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 5,000 शेतकऱ्यांना कामगंध सापडल्याचं वितरण. धुळे जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांना कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया आणि केशरानंद जिनिंग यांच्या संयुक्त विद्यमानानं सापळ्यांचं वाटप. नांदेड काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर शहर कार्याध्यक्षांची खासदार, जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्षांच्या विरोधात लेखी तक्रार. महाराष्ट्र सहप्रभारींकडे तक्रार. तुळजाभवानी मंदिरामधील विकास कामांसाठी विशेष मंत्रपठण विधी. जीर्णोद्धार निर्विघ्नपणे पार पडावा म्हणून धार्मिक अनुष्ठान. उपवर्गीकरण विरोधात बुलढाण्यामध्ये 58 जातीमधील नागरिकांचा भव्य मोर्चा. मोर्चामध्ये आमदार सिद्धार्थ खरात, आनंदराज आंबेडकर, चंद्रकांत हंडोरे, प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सहभागी. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जवळपास 70% शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केली. जिल्ह्यातील 2,33,000 शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळणार. पोलीस असल्याचं सांगून ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक. नाशिकच्या इगतपुरीमधली घटना. हात चलाखीनं 73,918 रुपयांचे दागिने लंपास. गुटखा आरोपींची चौकशी असल्याचं सांगत फसवणूक.